भारतीय सिनेमा घडवणारा कलाकार, ज्याचं आयुष्य आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी फिल्म आहे. मित्रांनो, आजचा दिनविशेष एका अशा व्यक्तीवर आहे ज्यांनी चित्रपटांना फक्त मनोरंजन न ठेवता समाजाला दिशा देणारं माध्यम बनवलं. कोण होते ते सांगतो, पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी हार्दिक आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 323, पॉवर्ड बाय गोपरॅक.com. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले एक नाव व्ही शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय पाश्चात्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले. 1914 साली त्यांनी बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक मंडळीत नट म्हणून प्रवेश केला. बाबूराव पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट कला त्यांनी शिकून घेतली. बाबूराव पेंढारकरांनी त्यांचे नामकरण व्ही शांताराम असे केले. 1921 साली सुरेखा हरण या मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. 1927 मध्ये त्यांनी नेताजी पालकर हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. 1929 साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या कंपनीमुळे भारतीय चित्रपट सृष्टीच्या एका सुवर्ण युगाला प्रारंभ झाला. 1932 साली अयोध्येचा राजा हा मराठीतील पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. भारतीय चित्रपट सृष्टीत तयार केलेला पहिला रंगीत बोलपट म्हणजे व्ही शांताराम दिग्दर्शित सैरंध्री. त्यानंतर अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, दो आखे बारह हात आणि इतर अनेक चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक चित्रपट राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केल्या. पुढे त्यांची स्वतःची राजकमल ही संस्था उभी राहिली. व्ही शांताराम यांनी अभिनेता म्हणून 25 चित्रपटात काम केले तर 92 चित्रपटांची निर्मिती केली. तसेच 55 सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. त्यांचा अमृत मंथन हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. संत तुकाराम या बोलपटाची कीर्ती भारतात, विशेषतः महाराष्ट्रात आणि साता समुद्रा पार गेली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. पिंजरा या मराठी चित्रपटाने तर चित्रपटांच्या लोकप्रियतेचा सर्व उच्चांक मागे टाकला. महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी शांताराम बापूंना चित्रपती ही पदवी दिली. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. तुम्हाला त्यांचा सर्वात जास्त आवडलेला चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय गोपरॅक.com. भेटूया पुढच्या भागात आणखीन एका ज्ञानरंगी गोष्टीसह.